आज आपल्या गावामध्ये एवढी गर्दी जमण्याचं कारण काय असेल, काय वाटते भाऊ? आणि सरपंच आपल्याकडे असे का बघत? तर जय श्रीराम मित्रांनो, आज होते आपल्या शाळेतली आनंद नगरी. इकडे आपले मित्र एकटे खाऊ लागले. आपण का लाजणारा माणूस थोडासा आहे, मग काय आपण त्याच्या शेच्यामधला जरासा घास घेतला आणि खायला सुरू केलं. मला दिली नाही तुम्ही. कसं आहे मग बाजार? सगळं लहान लहान लेकरं आपापलं दुकान लावण्यासाठी काहीतरी घेऊन आले. ते R2ला एक आहे. दादाच्या दुकानावर 4 रुपयाच्या 2 सोनपापड्या आणायच्या आणि इकडे 5ला ऐकायच्या. हे म्हणजे गोविंद्याचा बिझनेस. पाणी पाऊस गेला चुलीत, ती म्हणजे भेळ खायची आपल्याला. ती गण्णानं आविष्कार पाणीपुरी खाऊ लागले. ते आविष्कार खाय म्हणून लागला. ते खाय म्हणलं नसतं तरी मी खाली असती. तसं पाणी फुकट आहे का? पैसे आहेत मध्ये मग फुकट. तो साला बहुत नीच आदमी रे. हा सरनं राबवलेला खूप मस्त उपक्रम आहे. यामुळे लहान विद्यार्थ्याला धंद्याचं ज्ञान लहानपणापासूनच लाभतं. तर तुमच्या शाळेत केव्हा आनंद नगरी झाली का आणि तुम्ही त्यात सहभाग घेतला होता का? हे कमेंट मध्ये सांगा. मैं नहीं बताऊंगा. आता काय घरी जाऊन जेवायचं कामच नव्हतं. इथंच भेळ हे खाऊन पोट भरलं होतं. सगळ्यात नंबर 1 झाली म्हणजे ती पाणीपुरी. 320ची कमाई बाया, काय कमी लसतो आयुष्यात. सगळ्याचे आवडते गोलगप्पे. त्याचा स्टॉक संपला त्याच्यानं लगेच सिद्धू भावनं घरून जाऊन आणल्या तळून पाणीपुऱ्या. बड़ा हरामी हो बेटा. क्या गुंडा बनेगा रे तू? आता शेवटाला 6वी प्लेट खाली राव पाणी. तर तुम्ही म्हणताय मुली काय करू शकत नाही. संस्कृतीनं 535 रुपयाची पाणीपुरी विकली आणि विनर ठरली.